नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत आंबट, गोड आणि तिखट अशी कैरीची चटणी, जी की महिनाभर आरामशीर राहते, काही होत नाही. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. ह्या दोन मी मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कलंबी कैऱ्या आहेत. तुम्ही जर दुसऱ्या कैऱ्या भेटतात ज्या जरा आंबट असतात त्या घेतल्या तरी चालतील. आणि ह्या आता आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता ह्या धुवून घेतलेल्या कैऱ्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे आहेत. ह्या साईडला थोडासा चिक असतो, त्याच्यामुळे थोडंसं खालूनच काढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे देठ आपण काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये चिक हा आंब्याचा उतरला जात नाही. आणि आता जेवढं पॉसिबल असेल तेवढ्या आपण ह्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत, कारण की आंबे खूप कोवळे आहेत, आणखीन ते पकलेले नाहीत, त्याच्यामुळे त्याची पूर्ण साल अशी निघत नाही. त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल आहे तेवढं त्याची साल आपण काढून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण हे सगळी साल काढून घेऊयात आणि त्याचे आपण थोडेसे छोटेसे तुकडे करून घेऊयात. हे बघू शकता, आता मी सगळ्या आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. मीडियम साईजचे तुकडे केलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे आंब्याचे काप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण लगेच ह्याला फिरवून घेऊयात. हे बघू शकता, एक असं जाडसर मिश्रण आपल्याला काढायचं आहे. खूप बारीक काढायचं नाही आहे, म्हणजे ह्याच्यामुळे कसं ना, जरा खाताना थोडंसं एक कैरीचा पण चव येऊन जाते. त्याच्यामुळे थोडेसे जाडसर तुकडे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. आता इकडे मी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त घेतलेलं आहे, कारण की तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि आपल्याला ही चटणी जास्त दिवसासाठी बनवायची आहे, त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त घ्यायचं. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकणार आहोत. हे बघा, एवढे मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आणि दोन्हीही चांगलं तळून झालं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत. आणि आता हे चांगलं हे झाल्यानंतर आपण जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. मी हे मिश्रण मोजून घेतलं होतं, तर एका वाटीने मोजलं होतं, तर ते 1 वाटी मिश्रण झालं होतं. आता हे चांगलं आपल्याला असं परतायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही, ह्याच्यामधलं सगळं पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि चांगली कैरी आपली अशी मऊसुरूक झालेली आहे. असं आता व्यवस्थित त्याला बघा मॅश करून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही, हे सारण व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आपण ज्या वाटीने हे सारण मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर तुमचं हे मिश्रण असेल तर त्याला आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. चांगलं त्याला मिक्स करायचं आहे. गॅस कमी ठेवायचा हे सगळं करत असताना. हे बघा, आता चांगलं आता हे मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. हळद पहिल्यांदाच फोडणीमध्ये ह्याच्यासाठी नाही टाकायची, कारण की आंबा शिजेपर्यंत हळदीचा कलर काळा होऊन जातो, त्याच्यामुळे हळद ही शेवटी टाकायची. आता आपण याला एक 5 ते 10 मिनिट असंच शिजू देणार आहोत. बघू शकता किती सुरेख दिसायला लागले आणि गूळ पण त्याच्यामधला वितळायला सुरुवात झालेली आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघा तुम्ही, गूळ पूर्ण वितळलेला आहे, त्याच्यामध्ये छान असं तयार झालेलं आहे. आता आपण एक थोडंसं हातावरती असं घेऊन बघायचं, तर एक थोडीशी एक तार तयार होते, म्हणजे आपलं हे सारण आता शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे कलर येण्यासाठी आणि एक छोट्या चमच्याने 2 चमचे मी आपल्या घरचं लाल तिखट टाकलेलं आहे.
लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. बघा हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता हे आपली चटणी तयार आहे. दिसायला जेवढी सुरेख दिसते, खायला पण तेवढीच टेस्टी लागते. आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊ आणि एका बाउलमध्ये लगेच काढून घेऊयात. इथे आता मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता ही चटणी काढून घेते. हे बघा अशी सुरेख अशी चटणी तयार होते. चवेला एकदम आंबट, गोड, तिखट अशी लागते. खूप सुंदर लागते. आणि तुम्ही एक हवाबंद डब्यामध्ये जर ही चटणी ठेवली तर आरामशीर महिनाभर राहते, त्याला काही होत नाही. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.